अमेरिकेतल्या भेटीचा राऊतांचा तो दावा। अभिजित तिपकेंना आधी विरोध मग पाठिंबा। आधी फोटो पोस्ट करत सवाल केले, मग पोस्ट डिलीट करत समर्थन का दिले? सरन्यायाधीशांच्या टीकेनंतर अवघ्या काही तासात कॉकरोच जनता पार्टी देशभरात चर्चेत आली। दिल्ली इथं जंतर मंतरवर आंदोलन करत या पार्टीनं रस्त्यावर लढा सुरू केला। त्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके अमेरिकेहून भारतात परतले। पण अमेरिकेत असताना अभिजित आणि मोदींची भेट झाल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला आणि एकच खळबळ उडाली। संजय राऊतांनी एक फोटो पोस्ट करत कोण कोणास भेटले असा सवाल केला, पण अवघ्या काही तासात खासदार राऊतांनी ही पोस्ट डिलीट केली। तसंच अभिजित तिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत नेत्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला। पण राऊतांच्या त्या फोटोबाबत अभिजित तिपकेंनी काय खुलासा केला? नेमकं दिवसभरात काय घडलं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीनंतर आता पुण्यात आंदोलन झालं। नीट परीक्षेचा घोटाळा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका अभिजित तिपके यांनी मांडली आहे। शनिवारपर्यंत सरकारला अल्टिमेटम देत लढा सुरू ठेवण्याचा त्यांनी निर्धार केलाय। पण या सगळ्यात खासदार संजय राऊतांनी एक दावा केला आणि खळबळ उडाली। खासदार राऊतांनी एक फोटो पोस्ट करत अमेरिकेत मोदी आणि अभिजित तिपकेंची भेट झाल्याचा दावा केला। मोदींच्या भेटीनंतरच तिपके भारतात आल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय। राऊत यांच्या या दाव्यानं चर्चेला उधाण आलं। पत्रकार परिषदेत राऊतांनी काय दावा केला ते आधी पाहूया। अभी मुझे किसी ने तिपके और प्रधानमंत्री का अमेरिका में जो एक मीटिंग हो गई उसका फ़ोटो भेजा है। उसके बाद ये तिपके यहाँ आया ऐसा लोग बोलते हैं, उस बारे में जानकारी मैं ले रहा हूँ। तो आपका आरोप क्या है? देखता हूँ अभी आरोप नहीं, मैं आरोप नहीं बोल रहा हूँ। लोगों ने कुछ जानकारी मेरे तक पहुँचाई है, त्याच्याविषयी खुलासा आम्ही घेऊ, माहिती घेऊ। आम्ही आगीत उड्या मारणार नाही। आता या देशातले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आपले लढे लढायला मजबूत आहेत। पण तुम्ही एक म्हणजे काही दिवसांपूर्वी या कॉकरोच पार्टीला समर्थन दिलं, त्यांच्या भूमिकेला समर्थन दिलं। नक्कीच पण नवीन माहिती जेव्हा समोर येते तेव्हा ती माध्यमांसमोर मांडणं आवश्यक असतं। मी तुम्हाला त्याच्या बाबतीत लवकरच अवगत करीन। एक लक्षात घ्या, कोणीही कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनात गेला नाही। आम्ही तरुणांना आम्ही पाठिंबा दिला। तरुणांचा जे प्रश्न आहे ते रस्त्यावरती जर उतरले असते तर सरकारने त्यांचं ऐकायला हवं ही आमची भूमिका आहे। पण कोणी या माध्यमातून सरकारला मदत करत असेल काही वेगळ्या भूमिकेतून तर त्याच्यावरती आमचं लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे। अमेरिकेमध्ये मोदी आणि तिपके यांच्या भेटीच्या दाव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। यावर अभिजित तिपके यांनी मात्र समजुतीने प्रतिक्रिया दिली। माझी आणि पंतप्रधान मोदी यांची कशी भेट होईल ते खूप मोठे आहेत असं सांगत तिपकेंनी राऊतांना फोटो जाहीर करण्याची विनंती केली। तसंच संजय राऊत यांच्याकडे असलेला फोटो AI ने तयार केलेला असावा, त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असेल असा खुलासा तिपकेंनी लोकमत सोबत बोलताना केला। दिस इज व्हेरी शॉकिंग फॉर मी की माझी भेट झालेली आहे असं काही। मला कदाचित वाटते की मी तो फोटो पाहिलेला नाही अजून। तो फोटो जर त्यांच्याकडे असेल तर मी संजय सरांना खूप रिक्वेस्ट करू की तो फोटो तुम्ही पब्लिक करा, जेणेकरून मला तरी कळेल की कुठला फोटो आहे, कारण की माझी तर भेट नाही झालेली आहे। पण असं काही झालं नाही सर, कुठून प्रश्नच नाही। मला वाटतं गैरसमज झाला असेल, कारण की AI च्या मुळे ना आजकाल पाहिलं असेल आपण खूप AI जनरेटेड फोटोज असतात, तर कदाचित ते असू शकतं। कारण की मी ते साधा स्टुडंट आहे, मला कोण ओळखत होतं 15 दिवसाआधी। हे सगळं घडत असताना खासदार संजय राऊत यांनी तो फोटो असलेलं ट्विट डिलीट केलं। सोबतच एक पोस्ट करत अभिजित तिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। राऊतांनी पोस्टमध्ये म्हटलं, कॉकरोच जनता पार्टी हा भारतीय तरुणांचा संताप आणि चीड आहे। या तरुणांची फसगत होता कामा नये। उलट तो संताप अधिक प्रभावी आणि नियोजित मार्गाने व्यक्त होणं गरजेचं आहे असं माझं मत आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी तरुणांचं आंदोलन यशस्वी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या। तरुणांना न्याय आणि दिशा हवी आहे। या आंदोलनात संघ प्रवृत्ती घुसून त्यांचं अण्णा आंदोलन होऊ नये यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांना सतर्क राहावं लागेल असा सल्ला देत राऊतांनी ही पोस्ट केली। तो फोटो AI कडून जनरेट केला असावा असा अंदाज व्यक्त करत राऊतांनी तो फोटो डिलीट केला असेल असं बोललं जात आहे। एकंदरीत आधी फोटोवरून अभिजित तिपकेंवर टीकेचा सूर मागं घेत थेट कौतुक करणारी पोस्ट करत राऊतांनी U-टर्न घेतल्याचं समोर आलंय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।